शहराची वर्दळ थकून गेली की नाशिकच्या रस्त्यावर एक वेगळी शांतता पसरते. रात्रीचे भाडे मिळवण्यासाठी बाहेर पडलेली रिक्षा क्रमांक 299 त्या रात्री नियतीचा पहिला बळी ठरणार होती आणि शंकर आपला चालक याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. शंकर नाशिक शहरातील पंचवटी परिसरात राहणारा एक रिक्षा चालक. दिवसा गोदावरीच्या काठावर, काळाराम मंदिरासमोर आणि मुंबई नाका परिसरात तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण खरी कमाई त्याला रात्रीच्या फेऱ्यांमधून व्हायची. जेव्हा शहराची झगमगाट थकून जाते, रस्ते शांत होतात आणि प्रवासी चांगली भाडी देतात, त्या रात्री साधारण 11:30 वाजता शंकरने रिक्षा क्रमांक 299 घेतली आणि तो सिडको अंबड मार्गाच्या दिशेने निघाला. आज त्याला थंडीचा एक विचित्र आणि त्रासदायक अनुभव येत होता. रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा कमी नव्हते, तरीही अंगावर एक थंडगार लहर येत होती. आज जरा लवकर घरी जायला पाहिजे, मनात विचार करून त्याने वेग वाढवला. तो जसजसा शहराच्या बाहेरील रस्त्याकडे सरकला तसतसे सिमेंटचे जंगल मागे पडले आणि रस्त्यांच्या दुतर्फा दाट झाडी सुरू झाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकावर आपटत होत्या, ज्यामुळे विचित्र आणि कर्कश आवाज येत होता. रिक्षाच्या हेडलाईटमध्ये रस्त्याचा तुकडा जिवंत दिसत होता. बाकी सर्वत्र खोल अंधार होता. एक वळण ओलांडताच वातावरणात अचानक तीव्र शांतता पसरली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले दिवे लुकलुकत होते, पण त्यांच्या प्रकाशाला काही अर्थ नव्हता. आणि त्याच क्षणी रस्त्याच्या टोकाला लाईटच्या धुक्यात त्याला कुणीतरी दिसले. पांढऱ्या साडीतली एक स्त्री. ती अगदी शांतपणे रस्त्याच्या कडेला उभी होती, जणू कोणाची तरी वाट पाहत आहे. शंकरचा हात थरथरत ब्रेकवर गेला. रिक्षा किर्रासा आवाज करत थांबली. शंकरला पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी इतक्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटी स्त्री पाहून संशय आला. त्याने खचलेल्या आवाजात विचारलं, "बाई, कुठं जायचंय तुम्हाला इतक्या रात्री?" ती हळूच चालत रिक्षाकडे आली. ती रिक्षाच्या दिव्यांच्या प्रकाशात आली तेव्हा शंकरला जाणवलं की तिची साडी स्वच्छ आणि चमकदार होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र फिक्कटपणा होता. तिने कोणतीही घाई न करता मागची सीट उघडली आणि बसली. शंकरने मागे वळून विचारलं, "कुठे सोडायचं? पत्ता सांगा." क्षणभर अत्यंत भयंकर शांतता पसरली. शंकरला त्या शांततेत फक्त स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मग एका अत्यंत थंड आणि कोरड्या आवाजात ती म्हणाली, "पुढं, फक्त पुढं घेऊन चल, जिथे रस्ता संपेल तिथे." शंकरच्या पोटात भीतीने गोळा आला. जिथे रस्ता संपेल, हा कसला पत्ता? यावर कोणतीही चौकशी न करण्याचा निर्णय घेऊन त्याने रिक्षा पुन्हा सुरू केली. पण त्याला एक गोष्ट जाणवली. ती रिक्षात बसल्यापासून रिक्षाच्या आत तापमान अचानक खूप कमी झाले होते. जणू त्याने AC लावला असावा, पण रिक्षात तर AC नसतो. तो आरशातून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला ती स्पष्ट दिसत होती, पण जसजसा प्रवास पुढे सरकला
तसतसा तिचा चेहरा आरशात धुक्यासारखा अस्पष्ट होऊ लागला. शंकरने डोळे चोळले. त्याने बाजूच्या काचेतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधार इतका दाट होता की त्याला काहीच दिसले नाही. त्याने मनातल्या मनात देवाची प्रार्थना सुरू केली. काही वेळाने त्याला रिक्षात सडून गेलेल्या पानांसारखा एक मंद स्वच्छ वास जाणवला. मग ती भयानक घटना घडली. शंकरने पुन्हा भीतीने आणि संशयाने आरशात पाहिले. यावेळेस तिचा चेहरा स्पष्ट नव्हता, तो खूप स्पष्ट होता. इतका स्पष्ट की त्याच्या डोळ्यांना वेदना झाल्या. तिचा चेहरा फिक्कट पांढरा, रक्तविरहित होता. डोळे खोलवर गेलेले, काळसर ओठांवर कोणतीही अभिव्यक्ती नव्हती. तिचे केस ओलसर आणि विस्कटलेले दिसत होते. शंकरच्या घशाला कोरड पडली. त्याला उलट्या आल्यासारखे झाले. त्याचा हात हँडलवर घट्ट आवळला गेला. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ती स्त्री थंडपणे पुन्हा म्हणाली, थांबू नकोस, वेळ कमी आहे, पुढे घेऊन चल. आणि त्या क्षणी शंकरच्या मनात एक तार्किक विचार चमकला. जर तिला पत्ताच सांगायचा नसेल तर ती माझ्या रिक्षात का बसली? तिला खरंच कुठे जायचंय की फक्त मला नेत आहे? शंकर घामेजलेल्या अवस्थेत रिक्षा चालवत राहिला. आता रस्त्यात त्याला ओळखीचे काहीच दिसत नव्हते. ना कुठले हॉटेल, ना एखादे घर, फक्त काळोख, झाडी आणि मागे बसलेली ती रहस्यमय स्त्री. रात्रीचे 2 वाजले होते. इंधन संपत आले होते. शेवटी त्याने धाडस करून आवाजावर नियंत्रण ठेवत विचारले, बाई, मला तुमच्या पत्त्यावर विश्वास बसत नाहीये. माझी रिक्षा आता परत फिरवावी लागेल. तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात? तुम्ही भाडं किती देणार? त्याच्या प्रश्नांवर ती हसली. तिचे हसणे आवाज विरहित होते, पण क्रूर होते. तिचा आवाज पुन्हा आला, भाडं मिळेल, तू फक्त माझ्या शेवटच्या स्टॉपपर्यंत घेऊन चल. शंकर हातात झाला. तो रडायला आला होता. कोणता शेवटचा स्टॉप? मला स्पष्ट सांगा. मी गरीब माणूस आहे. मला माझ्या घरी जायचं आहे. ती शांतपणे म्हणाली, जिथे माझा पहिला आणि शेवटचा प्रवास थांबला तिथे. शंकरच्या डोक्यात या विधानामुळे एक गोष्ट स्पष्टपणे क्लिक झाली. तो आठवू लागला, नाशिकमध्ये याच मार्गावर अचानक रिक्षेचे हेडलाईट एका मोडकळीस आलेल्या जुन्या पुलावर पडले. पुलाच्या कडेला लोखंडी रेलिंग तुटलेलं होतं. खाली खोल दरी दिसत होती. शंकरच्या डोक्यात अचानक एक जुनी बातमी तरंगू लागली. काही वर्षापूर्वी रात्रीच्या वेळी एका रिक्षा अपघातात याच पुलावरून एक स्त्री खाली कोसळून जागीत ठार झाली होती. शंकरच्या अंगावर काटा आला. त्याच्या भीतीने आता निश्चिततेचे रूप घेतले होते. त्याला 100% खात्री झाली, ही स्त्री दुसरी कोणी नसून त्याच अपघातात मृत पावलेली मदत मागणारी आत्मा आहे. त्याने धडधडत्या आवाजात, कंपित हाताने आरशात पाहिले आणि विचारले, तुम्ही तीच आहात ना जी इथे अपघातग्रस्त झाली होती? त्याच क्षणी रिक्षाच्या इंजिनने गडगड आवाज केला आणि ते बंद पडले. मागच्या सीटवरून कुठलाच आवाज आला नाही. शंकरने हळूच मान वळून मागे पाहिले. सीट रिकामी होती. त्याच्या अंगावरचा घाम थिजला. रिक्षाच्या बंद पडलेल्या इंजिनच्या आवाजाव्यतिरिक्त त्याला फक्त थंडगार वारा जाणवत होता आणि पुलाच्या खालच्या अंधारात त्याला अस्पष्ट स्वरात एकच वाक्य ऐकू आलं, माझा प्रवास आजही सुरूच आहे. रिक्षा क्रमांक 299 तिथेच
पुलाच्या टोकावर बंद पडली. शंकरला आता समजले, काही प्रवासी भाडे देतात, तर काही प्रवासी फक्त तुम्हाला आयुष्याचे भयानक धडे देतात. रिक्षाचा स्टार्टर जोरजोराने फिरवताना शंकरच्या मनात विचार आला, तो घरी जाईल की नाही हे आता तो नाही तर ती ठरवणार आहे. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.